जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है. त्या मालिकेमधून खूप सारा बोध होता. आनंदी जीवन कसं जगावं हे त्या मुलाकडे बघून कळत होतं. एकटा मुलगा आणि या प्रकृतीच्या सहवासामध्ये आणि त्या जंगलामध्ये सर्व प्राण्यांनी त्याचं पालनपोषण केलं होतं. तुम्ही जंगलामध्ये लहानपणापासून लहानाचे मोठे होतात आणि सर्व प्राणी तुमचे मित्र आहे, सर्व पक्षी तुमचे मित्र आहे आणि तुमच्या अंतःकरणामध्ये भीती नावाचा काही प्रकारच नाही आहे. उलट तुमच्या असण्याने तुम्ही त्या निसर्गाला आणखीन सुंदरता आणलेली आहे. हे मनुष्य अतिशय सुंदर असा प्राणी आहे, पण तो समाजापासून वेगळा राहिला तर प्रत्येक गोष्ट मनुष्य हा आनंदासाठी करतो, सुखासाठी करतो, परंतु ते करत असताना त्याचा सतत बाह्य गोष्टींचा त्याच्या जीवनावर प्रभाव पडत राहतो. मुळात आमच्या जीवनाची जी काही जगण्याची शैली आहे ना, तीच मुळात संपूर्णपणे परावलंबी आहे. आज आमचं जीवन जे आहे ना, सगळं बाहेरच्या प्रभावाने, की जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा, दुःखाची भीती या सगळ्या गोष्टींचा प्रभाव बाहेरून आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद नावाचा जो प्रकार आहे तो कधीच उपलब्ध नाही होऊ शकत. सर्वात जर वाईट अशी संगत जर कोणाची असेल तर ती जर स्वतःची असेल तर तुमचं जीवन नरक तुम्ही तयार केलं. की तुम्ही तुमच्या आतमध्ये जर आनंदाची केमिस्ट्री तयार केली तर या जगामध्ये काय चाललेलं आहे याचा तुमच्या जीवनावर प्रभाव नाही पडणार काहीच. तुमच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याचा तुमच्या जीवनावर प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा तुम्हाला आनंदाची केमिस्ट्री बाहेरूनच तुम्हाला जुगाड करून बनवावी लागते. आणि सत्य हे अगोदरही असतं, आताही असतं आणि नंतरही राहतं. ते तुमच्यावर अवलंबून नसतं. आम्ही दुःखाच्या अभावाला आनंद समजतो, ही आमची चूक आहे सर्वात मोठी. दुःखाचा अभाव म्हणजे आनंद नाही आहे. हां, आनंदाचा अभाव म्हणजे मात्र दुःख आहे, हे मात्र नक्की. ह्या जीवनामध्ये आम्ही जे इंद्रियांच्या माध्यमातून जीवन जगतो ह्याच्या पलीकडे पण काहीतरी शक्ती आहे आणि त्या शक्तीचा स्वभाव आनंद आहे. तो आमच्यामध्ये का उतरत नाही? कारण आम्ही अगोदरच काहीतरी भरून ठेवले. आपण स्वतःला रिकामं केलं पाहिजे. आणि जर रिकामं केलं की आनंद उतरेल तुमच्यामध्ये. तुमच्या हातून असे कार्य घडतील, तुम्ही चकित होऊन जाल. तुम्हाला तेव्हा कळेल, अरे इथं आपण केलंच नाही, मग झालं कसं काय? तुम्ही काहीच नाही केलं तेव्हाच सर्वोत्कृष्ट गोष्ट घडते. जेव्हा जेव्हा तुम्ही केलेलं आहे तेव्हा तेव्हा तुम्ही चुका करून ठेवलेले. तू करतो म्हणून जमत नाही, प्रकृतीला करू दे, ती तुझ्या मार्फत एकदम सुंदर करून घे. की तुम्ही ऑलरेडी आनंदामध्ये आहात, पण तुम्ही आनंदी व्हायचा प्रयत्न करताय. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको, असं भगवान श्रीकृष्ण का म्हणतात? कारण फळाच्या नादामध्ये कर्माचं दुर्लक्ष होतं माणसाचं. लक्षात ठेवा की जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते जगणं आहे, हेच आम्हाला कळत नाही शेवटपर्यंत. आत्ता जे जगणं आहे ना, हेच सर्वात महत्त्वाचं आहे. उद्या तुम्ही जगूच शकत नाही. आजपर्यंत कोणी जगला नाही उद्यामध्ये, पण सगळे मात्र उद्याची सोय करू आहे. कसं आहे, तुमच्या अंतःकरणामध्ये तुमचं अंतःकरण आनंदी आहे. आनंद हा आमचा स्वभाव आहे, पण त्याचा बाहेरून प्रभाव पडतो का? कारण आम्हाला कल्पनाच नाही आहे की आमचं जीवन हे आनंद आहे. आम्ही आज जे जगतोय, आज आम्ही जिवंत आहे, याच्यासारखं अहोभाग्य नाही आहे. मग हे जे जीवन असं, हे जिवंत असं नाही, याच्यामध्ये मी काय करू शकतो? याच्यामध्ये मी चिडचिड करू शकतो, याच्यामध्ये मी राग संताप करू शकतो, द्वेष करू शकतो, मी दुसऱ्याला नुकसान देऊ शकतो, दुसऱ्याचं शोषण करू शकतो, मी इथे सगळी घाण करू शकतो, की काय करू शकतो? मी चांगलं पण करू शकतो, सुंदर करू शकतो. आणि मी ते जर केलं त्या आनंदामध्ये भर पडेल. माणूस तृप्त झाला की दुसऱ्याला वाटायला सुरुवात करतो. कळते तुम्हाला? कसं तुमच्या आनंदाची तुम्हाला जाणीव झाली की तुम्ही आनंद वाटायला सुरुवात करा. पण आज आपण आनंद वाटत नाही आहे, याचा अर्थ आम्हाला त्या खजिन्यापर्यंत आम्ही पोचलोच नाही. म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्हाला जर आनंदाचा शोध घेता आला तर तुम्हाला या जगामध्ये तुम्ही काही पण निर्माण करा, तुम्हाला त्यांनी काही फरक नाही पडणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की माझा आनंद माझ्याजवळ आहे, या पैशात नाही आहे. आला काय आणि गेला काय, प्रतिष्ठा मिळाली काय आणि गेली काय, काही फरक नाही. म्हणजे माझा आनंद माझ्यात आहे, तो दुसऱ्यांवर अवलंबून नाही. मी जे काही निर्माण करतो त्याच्यावर पण नाही. तुम्ही जे काही निर्माण करणार आहात त्याच्यावर तुमच्या जीवनाचा हिशोब नाही आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कोणता आहे त्याच्यावर तुमचं जीवन आहे, त्याच्यावर तुमचा हिशोब आहे. मित्र साधारणतः 15-20 वर्षांपूर्वी टी व्हीवरती एक सुंदर मालिका होती आणि तिचं टायटल सॉन्ग असं होतं, जंगल जंगल बात चली है पता चला है चड्डी पहन के फूल खिला है फूल खिला है.
आणि लहानांची अतिशय आवडती आणि अतिशय सुंदर अशी मालिका होती. आता जे काही कार्टूनमध्ये आता आपण बघतो, टॉम अँड जेरी असेल किंवा बाकीचे जे काही मालिका असतील, याच्यामध्ये निव्वळ मनोरंजन आहे, परंतु त्या मालिकेमधून खूप सारा बोध होता. आनंदी जीवन कसं जगावं हे त्या मुलाकडे बघून कळत होतं. एकटा मुलगा आणि या प्रकृतीच्या सहवासामध्ये आणि त्या जंगलामध्ये सर्व प्राण्यांनी त्याचं पालनपोषण केलं होतं. तुम्ही स्वतःसाठी जर कल्पना केली की आम्ही एक जंगलामध्ये आहात, तर मला एक गोष्ट सांगा, तुमच्या जीवनात दुःख राहील का? तुम्ही जंगलामध्ये लहानपणापासून लहानाचे मोठे होत आहात आणि तुम्ही त्या मोगलीसारखे आहात, तर सर्व प्राणी तुमचे मित्र आहे, सर्व पक्षी तुमचे मित्र आहे आणि तुमच्या अंतःकरणामध्ये भीती नावाचा काही प्रकारच नाही आहे. उलट तुमच्या असण्याने तुम्ही त्या निसर्गाला आणखीन सुंदरता आणलेली आहे. हे मनुष्य अतिशय सुंदर असा प्राणी आहे, पण तो समाजापासून वेगळा राहिला तर. जे संन्यास घेतलेले साधू संत आहेत, ते जंगलामध्ये जातात, एकांतामध्ये राहतात, त्यांच्या मनामध्ये विरक्ती निर्माण होते आणि सदा आनंदामध्ये विराजमान असतात. कालच आपण घटना पाहिली. सर्वात सुरक्षित ठिकाण मंदिर मानलं जातं आणि त्या मंदिरामध्ये एक तरुण स्त्री आपला इज्जत वाचवण्यासाठी तिथं थांबते, तर त्या मंदिरामधले पुजारी तिच्यावरती अत्याचार करतात, तिला ठार मारतात. मला सांगा, या पुजाऱ्यांना साधूच्या रूपामध्ये असलेल्या लोकांचा आतमध्ये जी काही आसक्ती आहे, जी वासना आहे, ती त्यांच्या बुद्धीवर स्वार झाली आणि आतमध्ये दाबलेलं जे काही वासना आहे, ती वासना उफाळून बाहेर आली. तिच्यावरती नियंत्रण ठेवू शकले नाही. मित्रांनो, प्रत्येक गोष्ट मनुष्य हा आनंदासाठी करतो, सुखासाठी करतो, परंतु ते करत असताना त्याचा सतत बाह्य गोष्टींचा त्याच्या जीवनावर प्रभाव पडत राहतो. काही दिवसभरामध्ये काही लाख सेकंद आपल्याला मिळतात एका दिवसामध्ये. त्याचं उदाहरण असं दिलं की समजा तुमच्याकडे 84 लाख पैसे आहेत आणि त्या 84 लाख रुपये म्हणा हवं तर, त्यातले 5-25 रुपये तुमच्याकडनं हरवले किंवा फाटले गेले किंवा ते खराब झाले, तर तुम्हाला किती दुःख होईल? 84 लाखामधले 5-25 रुपये जर खराब झाले तर तुम्हाला किती वेळ दुःख होईल? त्याचं काहीच नाही. 84 लाखापुढे काय 25 किरकोळ आहे. मग तुमचे 84 लाखामधले जर तुमचे 25 सेकंद, त्या 25 सेकंदामध्ये तुम्हाला कोणीतरी वाईट बोललेलं आहे, त्या 25 सेकंदामध्ये तुमच्याबरोबर काहीतरी चुकीचं घडलं आहे आणि त्या 25 सेकंदामुळे तुमचा अख्खा दिवस खराब होतो. तुम्ही ते अख्खे उरलेले जे काही 84 लाख रुपये ते पण फेकून देता, ते पण खराब करून टाकता. हा बाह्य प्रभाव आहे. मुळात आमच्या जीवनाची जी काही जगण्याची शैली आहे ना, तीच मुळात संपूर्णपणे परावलंबी आहे. लहानपणी जन्मतः आम्ही दुर्बल असतो, परावलंबी असतो. हे प्रकृतीने आम्हाला दिलेलं आहे. आम्ही आईवडिलांवरती किंवा समाजावरती अवलंबून असतो. आम्हाला जर आमचे आईवडील जर टाकून गेले तर समाज आम्हाला सांभाळतो. याचा अर्थ आम्ही आमच्या बाहुबलावर, पायावर उभे राहिलो, आमची बुद्धी सक्षम झाली आमचं जीवनाचा निर्वाह करण्यासाठी, तरी आम्ही परावलंबीच राहतो, कारण आम्हाला ती लहानपणीची सवय लागली. आम्हाला असं वाटतं की शारीरिक स्तरावरती, मानसिक स्तरावरती मी जर दुसऱ्याशी कनेक्ट नाही राहिलो तर मी सुरक्षित राहणार नाही, मला जीवनाचा आनंद मिळणार नाही. आणि मग आम्ही, उद्देश चांगला असतो की चांगल्या हेतूसाठी आम्ही नातेसंबंध तयार करतो, संबंध निर्माण करतो, परिवार निर्माण करतो, एक संघटन निर्माण करतो. पण नंतरच्या काळामध्ये जेव्हा प्रत्येकाचं पोट भरायला लागतं, मग मात्र स्पर्धा सुरू होते, तू मोठा की मी मोठा. ही स्पर्धा नवरा बायकोला सुद्धा अजून सुटलेली नाही. जोपर्यंत बघा गरिबी आहे, अडचणी आहेत, आजूबाजूला शत्रू आहेत, तोपर्यंतच एकी राहते. मग तो परिवार असो, लग्नातलं जोडपं असो तुमचं, किंवा मैत्री असो, किंवा कुटुंब असो, किंवा अजून समाजातले काही घटक असो, संघटन असो, जोपर्यंत तुम्हाला शत्रू आहे आणि तुम्हाला भीती आहे आणि जोपर्यंत तुम्ही संकटात आहे, तुम्ही गरिबीत आहेत, अडचणीत आहेत, तोपर्यंतच तुमची एकी आहे. एकदा की तुम्ही समृद्ध झाले, स्वावलंबी झाले आणि निर्भय झाले का तुमच्यामध्ये स्पर्धा सुरू होते, अहंकाराची स्पर्धा. मी असं म्हटलो, माझं ऐकलं गेलं नाही, इथून सुरुवात होते. माझा अपमान झाला, माझ्या शब्दाला या घरामध्ये किंमत नाही, मी एकटा कमवतो, बाकी सगळे बसून खाता. अशा प्रकारचे वक्तव्य आपल्याला एकदम जवळच्या नात्यामध्ये ऐकायला मिळतं.
आमच्यासाठी केलं तर काय बिघडलं, सगळेच तर करतात, अशी मुलं म्हणतात, असे पालकही म्हणतात. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की जोपर्यंत आमच्या जीवनामध्ये सुखाची अपेक्षा, दुःखाची भीती या सगळ्या गोष्टींचा प्रभाव बाहेरून आहे, तोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये आनंद नावाचा जो प्रकार आहे तो कधीच उपलब्ध नाही होऊ शकत. आणि सद्गुरूंनी आज फार सुंदर असं रहस्य सांगितलं. आज आमचं जीवन जे आहे ना, सगळं बाहेरच्या प्रभावाने. दुसरं कोणीतरी आमच्याबरोबर चांगलं वागलं की आमचा मूड चांगला राहतो. दुसरं कोणीतरी आमचं कौतुक केलं, आम्हाला डोक्यावर घेतलं तर आमचा मूड कायम चांगला राहतो. दुसऱ्याने आम्हाला जपलं पाहिजे, पण आम्ही स्वतःला कधीच जपत नाही. आम्ही स्वतःबरोबर कधी आनंदी नाही. तुम्ही सर्वात तुमचा कठीण काळ कोणता असतो? जेव्हा तुम्ही एकटे असता, जेव्हा तुमच्याबरोबर कोणीच नसतं. अगदी मोबाईल नसतो, टी व्ही बंद असतो, लाईट गेलेली, मोबाईलची बॅटरी उतरलेली, पेपर नाही आहे, बाहेर धो धो पाऊस पडतो आहे, बाहेर जाऊ शकत नाही, खाऊन पण झाले, आता काय मनोरंजन करायचं, कोणी बोलायला नाही आहे. थोडी कल्पना करा ना, अशा वेळेस तुमच्यासोबत तुमची झोपसुद्धा येत नाही. मग अशा वेळेस तुम्हाला सगळ्यात जास्त कोणाची भीती वाटते? स्वतःचीच वाटते. स्वतःची म्हणजे स्वतःच्या डोक्यात चाललेल्या विचारांची. हे खरं आहे की नाही? मला सांगा, सर्वात जर वाईट अशी संगत जर कोणाची असेल तर ती जर स्वतःची असेल तर तुमचं जीवन नरक तुम्ही तयार केलेलं आहे. मग सद्गुरू आम्हाला आज ते सूत्र सांगता की तुम्ही तुमच्या आतमध्ये जर आनंदाची केमिस्ट्री तयार केली तर या जगामध्ये काय चाललेलं आहे याचा तुमच्या जीवनावर प्रभाव नाही पडणार काहीच. तुमच्या आजूबाजूला काय चाललेलं आहे याचा तुमच्या जीवनावर प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा तुम्हाला आनंदाची केमिस्ट्री बाहेरूनच तुम्हाला जुगाड करून बनवावी लागते. आज स्वयंपाक चांगला झाला, चवदार झाला, जेवण चांगलं मिळालं, हा आनंदी झालो. आज सगळ्यांनी मला इथं आल्यावरती माझ्याबरोबर स्माईल केली, चांगले बोलले, गोड बोलले, कोणी मला नाव नाही ठेवलं, कोणी माझी टिंगल नाही केली, कोणी अपमान नाही केला, कोणी टोमणा नाही मारला, आणि चांगला दिवस गेला. मी आज जे काही कामं केली त्या प्रत्येक कामामध्ये मला यश मिळालं, आनंद होतो. पण हा आनंद नसून तो आनंदाचा भ्रम आहे. कशावरून? आनंद हे सत्य आहे, आणि सत्य हे अगोदरही असतं, आताही असतं, आणि नंतरही राहतं. ते तुमच्यावर अवलंबून नसतं. तुम्ही डोळे झाकले म्हणजे सूर्य मावळत नाही, तुम्ही मावळलेले असता. म्हणजे तुम्ही जर कान दाबून धरले तर बाहेरचा डीजेचा आवाज बंद होत नाही, तो तुमच्यासाठी बंद झाले असं तुम्ही मार्ग बंद करता. तसं आम्ही दुःखाच्या अभावाला आनंद समजतो, ही आमची चूक आहे सर्वात मोठी. दुःखाचा अभाव म्हणजे आनंद नाही आहे. हां, आनंदाचा अभाव म्हणजे मात्र दुःख आहे, हे मात्र नक्की. जिथे जिथे आनंदाचा अभाव आहे, ज्या ज्या शेतामध्ये पीक नाही आहे, कदाचित तिथे तणही असेल पिकासोबत, पण ज्या शेतामध्ये पीक नाही आहे तिथे तण हमखास आहे. तसं जिथे प्रकाश नाही आहे तिथे अंधार आहेच, तसं जिथे आनंद नाही आहे तिथं दुःख आहे. उदासी असेल, उदासी एक दुःखच आहे. माझं कशातच मन लागत नाही, हे दुःख आहे. आनंदी माणूस असं कधीच म्हणत नाही माझं कशात मन लागत नाही, माझं कशात मन रमत नाही, मला आता इथे करमत नाही, मला हे आवडत नाही, मला हा माणूस नको, मला हे जीवन नको, असं आनंदी माणूस कधीच म्हणू शकत नाही. दुःखाळे माणसं बोलतात अशी. त्यांना तुम्ही प्रेमाने जरी बोलायला गेलेत तरी पण तो तुमच्यामध्ये दोषच काढणार. लक्षामध्ये एका नवऱ्याला आपल्या बायकोच्या स्वयंपाकाची चूक काढायची दररोज सवय असते, काही ना काही चूक काढतोच ते. आणि ती निसर्गता ही गुण असतोच, कारण त्यांनी लग्न त्यासाठी केलं ना, सुगरणीचा डबा मिळावा म्हणून. म्हणजे आपण गमतीने मी एक गाणं म्हणत असतो, डब्यामध्ये डबा सुगरणीचा सांगला. मग तो जो डबा आहे सुगरणीचा तो आपल्याला हवा असतो. हे नवऱ्याच्या तक्रार या अनादी कालापासून चालू चाललेली आहे. तर मग ती तक्रार करत असताना ती वैतागली ती बिचारी, आणि तिने एक दिवस काय केलं, शेजारणीकडून भाजी आणली आणि वाढली. काय चमत्कार, नवरा कौतुक करायला लागला, काय बेबी आज काय सुंदर भाजी केलीस तू. पुढं काय झालं असेल सांगायची गरज नाही, तुमचे चेहरे मला सांगताय. म्हणजे तेवढे सुंदर शब्द मला बोलता येत नाही म्हणून. मित्रांनो, ही परिस्थिती आहे.
आपण जेव्हा म्हणजे काहीतरी अपेक्षेने करतो ना, तेव्हा ती अपेक्षा त्या कामामध्ये उतरते, तो भाव त्याच्यामध्ये उतरतो. म्हणून आईने केलेला स्वयंपाक जो असतो ना, तो आपल्या लेकरासाठी नेहमी चांगलाच असतो. पर तो खारट होऊ द्या, तो म्हणतो मम्मी आज फार छान झालं बरं का, मला असंच खारट आवडतं. लक्षात घ्या. आणि तेच मीठ जास्त झालं तर नवरा नाव ठेवतो. त्याच्या आईने जर केलं असतं तर त्याने कौतुकच केलं असतं. लक्षात घ्या. भाव महत्त्वाचा आहे, चव नाही महत्त्वाची, हे एक समजून घ्या. सायन्सच्या दृष्टीने तुम्ही तपासलं दोन्ही भाज्या सारख्याच असतील, पण भाव सायन्सला तपासता येत नाही. एखादा मनुष्य मेल्यानंतर हा आनंदाने मेला की हा भीतीने मेला हे ते सायन्टिस्ट नाही शोधू शकत. त्याच्या मनामध्ये कसा भाव होता, या माणसाचा स्वभाव कसा होता, या माणसाने आयुष्यभर लोकांबरोबर संबंध कसे होते, हे मेल्यावर सापडू शकत नाही कोणी. हॅलो, मेंदूचा किती बी अभ्यास केला तर नाही सापडू शकत. आणि आनंद असणं, स्वतः आनंदी असणं, आई नेहमी आपल्या बाळासाठी आनंदीच असते. म्हणून तिच्या हातून जे काही होतं ते सुंदर होतं. आणि जो प्रभाव पडतो तो प्रकृतीचा पडतो, आईचा नाही पडत, हे लक्षात घ्या. आमचे मॅडम जेव्हा स्वयंपाक करता आणि ती एका दिवशी मी जर कौतुक केलं तर जसा आलं की मी पण एक आहे ना, शेवटी पुरुष तो पुरुष असतो, मेन इज मेन ऑलवेज. परंतु मी जशी वस्तुस्थिती आहे तसं बोलतो. ज्या ज्या वेळेस चांगला स्वयंपाक होतो त्यावेळेस तिचं स्टेटमेंट असतं, जेव्हा मी घाईघाई स्वयंपाक करते तेव्हा तो कायम कसा चांगला होतो, आणि मी मन लावून स्वयंपाक केला का ठरवून करते की आज चांगला करायचा आहे, त्या दिवशी नेमकी काहीतरी गडबड होते. याच्यावरून समजून घ्यायचं की आपल्या मनाची दखल अंदाजी त्या स्वयंपाकाला नको आहे. जेव्हा तुम्ही घाई नाही करता तेव्हा तुमचं संपूर्ण लक्ष तुमच्या क्रियेमध्ये असतं, त्या प्रक्रियेमध्ये असतं. तुमचं लक्ष तो खाणाऱ्याच्या भावामध्ये नसतं. कोण खाणार आहे, कोणासाठी बनवतोय, काय करतोय, मी करतोय, हा कुठलाच भाव नसतो. फक्त करणं एवढा एकच भाव असतो. आणि जेव्हा करणं हा एवढाच भाव असतो ना, तेव्हा प्रकृती उतरते त्याच्यामध्ये. आपण म्हणतो ना, तुम्ही जर कधी आरती म्हणायला सुरुवात केली ना, आरती, आणि जर आठवायला सुरुवात केली तर आठवतच नाही. जर म्हटलं हा पुढचं कळवा आठवा आणि मग म्हण मुका, पण जर सहज म्हणायला लागला तर अख्खी आरती संपून जाते. आणि तो म्हणतो अरे माझी तर पाठ आहे. तुझ्या म्हणून तुझ्या माध्यमातून ही प्रकृती आरती म्हणते. तुझ्यामध्ये आरत्य निर्माण झालं की आरती आपोआप उतरते. आणि तू म्हणायला लागला, करता बनला की आरती थांबते पाठीमागे. लक्षात घ्या, हे फार सुंदर सूत्र आहे. तुम्ही जर स्वतःला जर साधन बनवलं ना, तर ही प्रकृती तुमचा साधन म्हणून वापर करायला तयार आहे लगेच. आणि ह्या प्रकृतीला चांगलं माहिती आहे तुमच्याकडून कशा प्रकारे साधनातून साध्य कसं मिळवायचं. मला सांगा, एखाद्या आंब्याच्या झाडाकडून आंबे कसे पिकवायचे हे शेतकऱ्याला चांगलं माहिती आहे का प्रकृतीला? एखाद्या कलाकाराकडनं कला कशी उतरवायची हे त्या कलाकाराला माहिती आहे की प्रकृतीला माहिती आहे? थोडंसं अवघड आहे समजायला. रात्री झोपेमध्ये तुम्हाला जर डास चावला तर तुमचा हात बरोबर त्या डासावर जातो. तुमचा मेंदू जागा असतो का? कसं जातो? अशा खूप साऱ्या गोष्टी आहे की ज्या गोष्टींमध्ये कधी कधी तुमच्या मागं जरी काही घडलं, तुम्ही जर चांगले जागृत असाल, तुमच्या मागं जरी काही घडलं तरी लगेच तुमच्या शरीराला कळतं. मग आपल्याला असं वाटतं याला पाठीला पण डोळे की काय. मग आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, ह्या जीवनामध्ये आम्ही जे इंद्रियांच्या माध्यमातून जीवन जगतो ह्याच्या पलीकडे पण काहीतरी शक्ती आहे. आणि त्या शक्तीचा स्वभाव आनंद आहे. तो आमच्यामध्ये का उतरत नाही? कारण आम्ही अगोदरच काहीतरी भरून ठेवलेले. तुम्ही कधी बॅग घ्यायला गेले ना दुकानामध्ये, त्याच्यामध्ये अगोदर सगळे असे कागद कुगद सगळे असे भरलेले असतात ना. तुम्हाला जर तुमची बॅग वापरायची असेल ती, तर काय करावं लागतं? पहिलं ते काढून फेकून द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये मग आपली जागा तयार होते. मित्र हो, आपण स्वतःला रिकामं केलं पाहिजे. आणि जर रिकामं केलं की आनंद उतरेल तुमच्यामध्ये. तुमच्या हातून असे कार्य घडतील, तुम्ही चकित होऊन जाल. तुम्हाला तेव्हा कळेल, अरे इथं आपण केलंच नाही, मग झालं कसं काय? तुम्ही काहीच नाही केलं तेव्हाच सर्वोत्कृष्ट गोष्ट घडते. जेव्हा जेव्हा तुम्ही केलेलं आहे तेव्हा तुम्ही चुका करून ठेवलेले आहे करण्याच्या नादामध्ये. हा मी फार प्रयत्न करतो रे, जमतच नाही. अरे प्रयत्न सोड ना, म्हणून तर जमत नाही तुला ते. तू करतो म्हणून जमत नाही. प्रकृतीला करू दे, ती तुझ्या मार्फत एकदम सुंदर करून घे. सोडून दे ना, कसं होणार आहे ते.
आणि म्हणून सद्गुरू हे सांगता की तुम्ही ऑलरेडी आनंदामध्ये आहात, पण तुम्ही आनंदी व्हायचा प्रयत्न करताय. साखरेने जर गोड व्हायचा प्रयत्न केला तर ती फार तर कडू होऊ शकते, तिखट होऊ शकते, खारट होऊ शकते, तुरट होऊ शकते, पण ती गोड नाही होऊ शकत का? ती गोड ऑलरेडी आहे. तिचा प्रयत्न तिला तिच्या चवीपासून दूर नेणार आहे. तसं तुमचा स्वभाव जो आहे तो मूळतः आनंदी आहे. लहान मूल सिरियस पाहिलं का तुम्ही कधी? लहान बाळ असतं ते सिरियस पाहिलं कधी? हां, अपवाद असतील काही, ते संगतीमुळे होतात, तो भाग वेळा. काही जण लहान पोरांना पण सोडत नाही. प्रकृतीच्या पोटी सुद्धा विकृती जन्माला येतात. लहान मुलं नेहमी आनंदात असतं. का बरं असतं ते आनंदामध्ये? कारण त्याच्याकडे कर्ता भाव नसतो. कर्ता नसतो म्हणून कर्म पण नसतं, रेकॉर्ड तयार होत नाही ना. लक्षात घ्या. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नको, असं भगवान श्रीकृष्ण का म्हणतात? कारण फळाच्या नादामध्ये कर्माकडे दुर्लक्ष होतं माणसाचं. लक्षात ठेवा. मला मिळवायचंय, मला, मग तो मला मध्ये येतो. मी करणार आहे, मग तो मी मध्ये येतो. सूक्ष्म गोष्ट आहे, जरा समजून घ्यायचा प्रयत्न करा. जर तुम्ही नुसतं करत राहिले ना, तुम्हाला सर एवढं बोगस कसं काय जगायचं? हां, तुम्ही आतापर्यंत हिशोबात जगत आले. सांगा तुमचा हिशोब काय सांगाल तुम्ही? हिशोब सर मी माझ्या बँकेमध्ये 7 लाख रुपये, उद्या कळलं तुम्हाला कॅन्सर आहे, किती लाख रुपये आता सांगा? मग त्यावेळेस असं म्हणाल माझ्या बँकेत 7 लाख रुपये काय काय, मी तर मरणार आहे, काय उपयोग आहे त्याचा? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं जर काय असेल तर ते जगणं आहे. हेच आम्हाला कळत नाही शेवटपर्यंत. आत्ता जे जगणं आहे ना, हेच सर्वात महत्त्वाचं आहे. उद्या तुम्ही जगूच शकत नाही. आजपर्यंत कोणी जगला नाही उद्यामध्ये, पण सगळे मात्र उद्याची सोय करू राहिले. हां, म्हणून जर तुमचा स्वभाव आनंद आहे, तुम्ही आनंदी आहात, तर तुम्ही तुमचं जीवन कडू का करताय? आणि त्याला मी स्वार्थ असं नाव देता. मला तर कधी कधी हसू येतं. लोक म्हणतात अरे हा फार स्वार्थी आहे. मला त्याचा हसू येत. स्वार्थी माणसाची मला कीव येते, दया येते. जेवढे स्वार्थी होते ना माझ्याबरोबर, ते सगळे घरी ज्या अजूनही बी रोजंदारीच करताय. हॅलो. आणि त्यांना वाटायचं हे काय बोगस फिरतं इकडं तिकडं. हे बोगस माणसांचा परिणाम असा असतो. बोगस, काही हिशोब नाही, काय नाही, काय नाही. त्यांच्या वयाच्या वया भरलेल्या आहे दररोजच्या हिशोबाच्या, अजूनही लिहित आहे. मी माझा हिशोब 2013 साली त्याच्या हवाली करून टाकला. तुला काय करायचं तो कर. तेव्हापासून त्यांनी हिशोब कसा ठेवला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. मग तुम्हाला स्वतःच्या या क्षुद्र मुठीमध्ये तुम्हाला जीवन पकडायचे की त्या परमात्म्याच्या हवाली करायचे, हे तुम्ही ठरवा ना. बरोबर आहे. त्यांनी तुम्हाला आनंदी बनवलं, मग तुम्हाला तपासच नाही आहे तुम्ही आनंदी आहात ते. तुम्ही विसरून गेले की तुम्ही आनंदी आहात. काखेत कळसा, साऱ्या गावाला वळसा. कित्येक गावं बदलले. गाव बदलून पाहिलं तरी कळसा काही सापडत नाही. हां, गल्ल्या बदलल्या, दुर्बिणी घेतल्या, सगळं काही करून पाहिलं, पण कळसा काय सापडत नाही. कारण कळसा कुठे? मामा की ऐनक माथे पर. कपाळावर चष्मा लावला आणि मामा साऱ्या घरात फिरतो, कसं काय सापडायचं? तसं आहे तुमच्या अंतःकरणामध्ये. तुमचं अंतःकरण आनंदी आहे. आनंद हा आमचा स्वभाव आहे, पण त्याचा बाहेरून प्रभाव पडतो का? कारण आम्हाला कल्पनाच नाही आहे की आमचं जीवन हे आनंद आहे. आम्ही आज जे जगतोय, आज आम्ही जिवंत आहे, याच्यासारखं अहो भाग्य नाही आहे. मग हे जे जीवन असं, हे जिवंत असं नाही, याच्यामध्ये मी काय करू शकतो? याच्यामध्ये मी चिडचिड करू शकतो, याच्यामध्ये मी राग संताप करू शकतो, द्वेष करू शकतो, मी दुसऱ्याला नुकसान देऊ शकतो, दुसऱ्याचं शोषण करू शकतो, मी इथे सगळी घाण करू शकतो, की काय करू शकतो? मी चांगलं पण करू शकतो, सुंदर करू शकतो. आणि मी ते जर केलं, त्या आनंदामध्ये भर पडेल. आणि जर मी आनंदी असेल स्वतःहून, मला सांगा, तुम्ही भरपूर संपन्न आहात, तुम्ही खूप जेवलेले आहात आणि तुमचं पोट भरलेलं आहे, अशा वेळेस जर तुम्हाला जर काही मिळालं, कोणी दिलं, तुम्ही काय म्हणता? धन्यवाद, पोट भरले हो. बघा, कधी दिंडीला जा, कधी तुम्ही जर दिंडीला गेलात, त्या दिंडीला आजूबाजूचे लोक बघा, आता कुंभमेळा येईल, कुंभमेळ्याला तुम्ही हाच रस्ता असतो. या रस्त्यावरून अनेक साधू संत, अनेक तीर्थयात्री प्रवास करत राहतात. सर्व एसट्या वगैरे वाहनं बंद असतात इथे.
2027 मला वाटतं आहे 26-27. तर आजूबाजूला दानधर्म करणाऱ्यांची रांग असते. कोणी सरबत देतं, कोणी फळं देतं, कोणी केळी देतं, कोणी काय फळाचं देतं. सर्वजण नुसते वाटत राहतात. आपण म्हणतो बास आता देवा किती देतो रे. हां, आलं लक्षामध्ये. माणूस तृप्त झाला की दुसऱ्याला वाटायला सुरुवात करतो. कळतंय तुम्हाला? तसं तुमच्या आनंदाची तुम्हाला जाणीव झाली की तुम्ही आनंद वाटायला सुरुवात करा. पण आज आपण आनंद वाटत नाही आहे, याचा अर्थ आम्हाला त्या खजिन्यापर्यंत आम्ही पोहोचलोच नाही. तो खजिना झाकलेला आहे, हा वरतून हा सगळा कचरा गोळा करून राहिला. बरोबर आहे. तुमच्याकडं सोन्याचा हार आहे आणि तुम्ही त्याला चांदीचा रंग द्यायला बिलगलेले आहेत. हे चांदी दिसली पाहिजे. अरे तो सोन्याचा आहे भाऊ, तुम्ही चांदी दिसली पाहिजे ना, चमकते. हां, तुला जर ज्ञान नाही आहे की तू आतमध्ये काय आहेस, तुला तुझं मूल्य कळत नाही आहे, तू माणूस म्हणून जन्माला आला असते हे तुला कळत नाही आहे, तर तुला बाहेरून नाते असतील, संबंध असतील किंवा काही प्राप्ती असेल, काही स्वार्थ असेल, त्याच्यामुळे तुला जर सुख मिळत असेल तर तुझं खाजून सुख तू तयार करतोय, ते तुला जखमांकडे घेऊन जाणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे आजचं जे सूत्र आहे की तुम्ही ज्यावेळेस आतून आनंदी होता तर जगामध्ये बाहेरून काय घडतंय किंवा तुम्ही जगामध्ये काय निर्माण करताय, मग तुम्ही अब्जाधीश झालात किंवा तुम्ही अगदी दरिद्री राहिलात, त्यांनी काही फरक पडत नाही. मला सांगा, जो अब्जाधीश आहे, आज समजा तुम्ही अंबानी कुटुंबाचं आपण उदाहरण घेतो, बरोबर आहे. तुम्ही गांधी कुटुंबाचं उदाहरण घेऊ शकता राजकारणामध्ये, तुम्ही व्यवसायामध्ये अंबानी कुटुंबाचं उदाहरण घेऊ शकता, तुम्ही सर्व क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वश्रेष्ठ माणसांचं उदाहरण पहा. मला सांगा, तुम्ही 6,000 नाही, तुम्ही 10,000 करोड जरी खर्च केले, या पृथ्वीवरची अख्खी संपत्ती जरी खर्च केली, तुम्ही अनंताला आरोग्य देऊ शकता का? तो आपल्या जीवनसंगिनीला आपल्या मिठीत व्यवस्थित घेऊ शकत नाही. एवढं स्वास्थ्य त्याच्याकडे नसेल तर याच्यासारखं काय मोठं दुःख असेल. बरोबर आहे. म्हणजे संपत्तीबरोबर लक्ष्मी आणि आनंद आणि आरोग्य येणं गरजेचं आहे. मित्रांनो, जर तुम्ही आनंदी असाल तर तुमच्याकडे जीवन आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही जर आनंदी नसाल तर तुमच्याकडे फक्त विकृती आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना तेच देणार आहे. म्हणजे आजच्या काळामध्ये तुम्हाला जर आनंदाचा शोध घेता आला तर तुम्हाला या जगामध्ये तुम्ही काही पण निर्माण करा, तुम्हाला त्यांनी काही फरक नाही पडणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे की माझा आनंद माझ्याजवळ आहे, या पैशात नाही आहे. आला काय आणि गेला काय, प्रतिष्ठा मिळाली काय आणि गेली काय, काही फरक नाही. म्हणजे माझा आनंद माझ्यात आहे, तो दुसऱ्यांवर अवलंबून नाही. मी जे काही निर्माण करतो त्याच्यावर पण नाही. आज आमचा आनंद आपण जे काही करतो आपल्या कर्तृत्वावर आहे. आपल्याला वाटतं की नाही, अरे पुरुषार्थ गाजवला, कर्तृत्व केलं आणि म्हणून मी आनंदी आहे. बिलकुल नाही. त्यांनी तुम्ही सुखी होऊ शकता, आनंदाचा भ्रम निर्माण करू शकता, त्या भ्रमामध्ये तुम्ही आयुष्यभर राहू शकता, पण जाताना तुम्हाला परत कंगाल होऊनच जायचं आहे. लक्षामध्ये, तुम्ही जे काही निर्माण करणार आहात त्याच्यावर तुमच्या जीवनाचा हिशोब नाही आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये भाव कोणता आहे त्याच्यावर तुमचं जीवन आहे, त्याच्यावर तुमचा हिशोब आहे. मगाशी मी तुम्हाला म्हटलं, ज्या ज्या गोष्टी सायन्स मेजर करू शकतं त्याच गोष्टींचं या संसारामध्ये महत्त्व आहे. ज्या गोष्टी सायन्स मेजर करू शकत नाही, तपासू शकत नाही, त्याच्या प्रकारचं कुठलं तंत्रज्ञान नाही, अशा गोष्टींच्या बाबतीमध्ये तुम्हाला खरा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तोच अभ्यास हिंदू संस्कृतीमध्ये आहे. त्यालाच योग असं म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जर योगाचा अभ्यास जर केला तर तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या आनंदाच्या दिशेने प्रवास कराल. आणि तुम्ही जर भोगाचा अभ्यास करत राहिलात तर तुम्ही अनंत कालासाठी भरकटत राहाल. जे भोगामध्ये टाकलेलं आहे ना ते जळू द्या पूर्ण. शेवटी काय शिल्लक राहील? राख. आणि अग्नी हवेमध्ये लुप्त होऊन जाईल. असं आहे. पण तुम्ही त्याच्यामध्ये जर भोग टाकत राहिलात तर तो आणखीन काय होणार? बळकत राहणार. तसं आमच्या जीवनामध्ये आमच्या वासना, आमच्या कामना सतत भडकत राहत आहेत. आम्ही त्याच्यामध्ये भोग टाकायचं बंद करणं गरजेचं आहे. त्याचंच नाव उपवास आहे. लक्षामध्ये. आणि असा उपवास नुसता खाण्याचा करून चालत नाही, विचारांचा पण उपवास करता आला पाहिजे.
खाण्याचा उपवास केला तर तुमचं शरीर या प्रकृतीच्या जवळ वास करेल, निरोगी होईल. पण तुम्ही जर विचारांचा उपवास जर नाही केला तर ते मन मात्र तुमचं विकृत राहील. ज्या दिवशी तुम्ही विचारांचा पण उपवास करायला शिकाल त्या दिवशी प्रकृती तुमचं मनसुद्धा शुद्ध करेल. आणि एकदा तुमचं शरीर आणि मन शुद्ध झालं, तुमचा दृष्टिकोन शुद्ध होईल. तुम्हाला जे सत्य आहे ते दिसायला लागेल. आता जे तुम्हाला दिसतंय ते शरीर आणि मनाच्या कामना आणि वासनांच्या चष्म्यातून दिसते सगळं जग. त्याच्यामुळे तुम्हाला वास्तविक जगाची कल्पना नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या मूळ अवस्थेमध्ये, आनंदी अवस्थेमध्ये, ज्याला सच्चित आनंद असं म्हणतात, त्या अवस्थेमध्ये तुम्ही जर आलात तर निश्चित तुम्हाला या जगाच्या स्वर्गसुखाची अनुभूती झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद.